महाराष्ट्र राज्यातली ही 5व्या टप्प्यातली निवडणूक आहे लोकसभेची आणि कल्याण लोकसभेमध्ये वेगवेगळ्या बूथवरती आता साहित्य वाटपाचं काम सुरू आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व अधिकारी आलेले आहेत आणि व्हीव्हीपॅट असेल ईव्हीएम असेल असे निवडणुकीत जेवढे साहित्य जे आहे ते या ठिकाणी वाटपाचं काम सुरू झालेलं आहे। आपल्या सोबत निवडणूक अधिकारी आहेत गुजर साहेब। सर, कशा पद्धतीने आता हे साहित्य वाटपाचं काम सुरू झालेलं आहे? किती कर्मचारी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी राबत आहेत या ठिकाणी? 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे। उद्या 20 मे 2024 रोजी पार पडणाऱ्या मतदानाच्या प्रक्रियेसाठी जवळजवळ 3000 इतका मतदान अधिकारी कर्मचारी आपणाला आवश्यक आहे। तो सर्व इथं आलेला आहे। बरेच पोलीस कर्मचारी देखील आपल्याला 500च्या आसपास लागतात, ते देखील आलेले आहेत। आणि सर्व मतदान पथकांना PRO, PO1, PO2, PO3, शिपाई, पोलीस कर्मचारी यांना आमच्या 38 क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्फत मतदान साहित्याचं वाटप सुरू आहे। EVMमध्ये कंट्रोल युनिट, 2 बॅलेट युनिट, 1 व्हीव्हीपॅट आणि मतदानाचं इतर साहित्य ज्यामध्ये ते सर्व तुमच्या मतदार याद्या, मार्क कॉपीज असतात, इनडिलिबल इंक असते आणि इतर सर्व साहित्य याची एक पिशवी असते। त्या साहित्याचं वाटप आपण त्या मतदान पथकांना प्रत्येक केंद्रनिहाय करतो आहोत। आणि आता थोड्याच वेळात ही सर्व मतदान पथकं आपापल्या मतदान केंद्रांवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सोबत जातील आणि तिथं उद्याच्या मतदानाची तयारी करतील। उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी ते सर्व पूर्वतयारी बऱ्यापैकी झालेली आहे, त्याची खात्री करतील हे सर्वजण आणि उद्याची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी मला खात्री वाटते। सर, मतदान केंद्रावरती ज्या पद्धतीने हे साहित्य जाणार आहे, सुरक्षा कशी असणार आहे? मतदान केंद्रावरतीची सुरक्षा कशी असणार आहे? कारण त्या ठिकाणी हे सगळे मशिनरी ठेवण्यात येणार आहे। आपल्याला सांगू इच्छितो की 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 406 मतदान केंद्र आहेत। या सर्व मतदान केंद्रावर किमान एक पोलीस हा दिलेलाच आहे प्रत्येक पोलिंग पार्टीसोबत। त्याच व्यतिरिक्त 214 मतदान केंद्र अशी आहेत की ज्यामध्ये आपण वेबकास्टिंग केलेली आहे। वेबकास्टिंग म्हणजे तिथं आपण CCTV कॅमेरा बसवलेला आहे, आतही आहे बाहेरही आहे, म्हणजे तिथली मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार चालू आहे। हे अगदी आपल्या दिल्लीतल्या माननीय भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील त्याची पाहणी करतात। त्याचसोबत ज्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत अशा ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मार्फत अधिकचा फौजफाटा व क्राऊड मॅनेजमेंटसाठी गर्दीचं योग्य ते नियंत्रण व्हावं यासाठी डिप्लॉय केलेले आहेत। त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या चौकांमध्ये कोणतीही गर्दी होऊ नये, ट्रॅफिकचा जास्त त्रास होऊ नये लोकांना, यासाठी सुद्धा ट्रॅफिक पोलिसांच्या मार्फत नियोजन केलेलं आहे आणि सर्व काही एकदम सुस्थितीत पार पडेल याची मला खात्री आहे। सर, बोगस मतदान होऊ नये किंवा जे मतदान करणारे येणार आहेत त्यांना जर त्यांच्याकडे मतदार यादीत नाव आहे मात्र त्यांच्याकडे आयडेंटिटी काही नसेल तर यासाठी काय वेगळी व्यवस्था काही केलेली आहे किंवा काय सांगता येईल यामध्ये? मतदानासाठी येणाऱ्या मतदारानं त्याचं मतदाराचं आयडेंटिटी कार्ड असणं, इलेक्शन आयडेंटिटी कार्ड असणं आवश्यक आहे। परंतु ते नसलं तरी देखील उर्वरित बरेच असे 13 पुरावे आहेत की ज्याच्या आधारे हे मतदानाची प्रक्रिया ते पार पाडू शकतात। त्यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे, त्यामध्ये तुमचं पॅन कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे, वेगवेगळे तुमचे जे पुरावे आहेत ते जरी दाखवले तरी त्याच्या आधारे मतदानाची प्रक्रिया पार पाडू शकणार आहे। सर, बोगस मतदान होऊ नये यासाठी काय वेगळी उपाययोजना केली किंवा कशा पद्धतीने राबवणार आहात? आपल्या 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये 4,53,000 मतदार आहेत। त्यापैकी 3,700 मतदार ASD म्हणून मार्क केलेले आहेत। ASD म्हणजे ॲब्सेंट, शिफ्टेड आणि डेड अशा 3700 लोकांची जी यादी आहे ती मतदान केंद्र निहाय आपण मतदान पथकांना दिलेली आहे। तर अशा प्रकारचा ह्या 3,700 पैकी एखादा जर का मतदार मतदानासाठी आला तर त्याचे पुरावे जे आहेत ओळखीचे ते PROनी एकदम काळजीपूर्वक बघायचे आहेत, ज्याच्यामुळं बोगस वोटिंगला आळा बसेल। नक्कीच अशा पद्धतीने कल्याण लोकसभेमधील ही जी तयारी जी आहे ती जोरदार सुरू आहे आणि हे साहित्य काही वेळातच मतदान केंद्रावरती पोहोचणार आहे।
सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण लोकसभा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.